हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल राणी शिंदे. कशा आहात? बरं आहात का? काय चाललं आहे सर्वांचं आता? चला, काल जरा उशीर झालेला मला व्हिडिओ शूट करायला, ब्लॉग घ्यायला. रात्रीचे माझे 9:45 तर होत होते काल तर, कारण की काल होता श्रावणचा दुसरा सोमवार. मग अशी मी थोडं बाहेरसुद्धा गेलेली मार्केटला, त्याच्यामुळं यायला जरा उशीर झाला. आणि तिथून आल्या आल्या देवपूजा वगैरे, मग ते भाजी ते आणलेलं साफ वगैरे केलं, त्यातच मला वेळ गेला. आणि काल जरा स्वयंपाकाला लवकरच बसले होते. नेहमी 8:30च्या नंतरच मी करत असते स्वयंपाक, म्हणून काल जरा ब्लॉग शूट करायला वेळ झाला, उशीर झाला. म्हणून मी रात्री उशीरने टाकला होता तो ब्लॉग. म्हणून म्हणलं मग आज वेळ आहे. मी आजसुद्धा गेलेली बाहेर मंदिराला, कारण की आज मंगळवार होता. इथं आमच्या इथं तुळजाभवानी मंदिर आहे ना, तिकडे गेलेली मी. मग आज गेलेली किती वाजता, कमसे कम 6-6:30 होत होते, त्यावेळेस गेले होते मंदिराला वगैरे. जाऊन आले. असे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या असं मंदिराला खूप गर्दी असते ना, म्हणून मग वेळ झाला. मग तिथं काय मी व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही गर्दीमुळे. म्हणलं पडदिशी पाया पडून मग मला थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं, मग ते घेऊन आले मी आज. मग आत्ता जरा दिवाबत्ती ते मग झाली. आल्यावर 7:30 वाजताच आली होती मी. मग जरा आवरलं, म्हणजे आता स्वयंपाकाला थोडा वेळ आहे, तोपर्यंत आपल्याकडे टाईम आहे, तोपर्यंत व्हिडिओ शूट करून घ्यावं. म्हणजे लवकर अपलोड केला तर लवकर, वगैरे मला खूप उशीर व्हायला लागला आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ मी शूटसुद्धा केला तर रात्री वेळच होतं मला, मग ते दुसऱ्या दिवसाच टाकल्यासारखं होतं. आणि मग ते मोठा व्हिडिओ जर आपण शूट करून जर अपलोड केलं ना, त्याला भरपूर वेळ लागतो असं अपलोड व्हायला, कारण की ह्याच्यामुळं रेंज नसते, मग नेटवर्क प्रॉब्लेम किंवा नेटचं प्रॉब्लेम असं व्हायला लागले ना, त्याच्यामुळं. बाकी काय म्हणता, तुमच्या इथं कसं आहे पाऊस? पुण्यामध्ये तर आता काल तर थोडाच आला होता, आज तर काय पाऊस नाही आहे, कमी आहे. झाला आता, झाले की आज 25 तारीख आहे. आता 28 तारखेला तर रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन झालं की नारळ पौर्णिमाच, म्हणजे 28 तारखेला. मग तेव्हापासून पाऊस थोडंसं कमी 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 होत मग थंडी भरपूर सुटायला चालू होईल असं. म्हणजे सप्टेंबरमध्ये आला तर येऊ शकतो एखादा पाऊस जास्त मोठा, नाहीतर काय कमीच आहे. एवढा काय पाऊस नसणार आहे आता नारळी पौर्णिमेच्या नंतर. बाकी काय म्हणता, कसं काय चाललं आहे सगळ्यांचा? श्रावण महिना चांगला आहे, कारण की श्रावणचा महिना असं वाढताना असं वाटतं की श्रावण चालू झाला, परत ते चालू कधी झाला संपला कधी काहीच कळत नाही. असं नॉर्मलच वाटतंय असं श्रावणासारखं. म्हणजे एकदम आता बघा, ज्यांना नॉनव्हेज खायचं सवय वगैरे असेल त्यांना असं वाटेल की श्रावण आता चालू झालं आहे, असं खूप वेळ लागला आता संपायला. पण असं काय कळालंच नाही. बघूच तर 2 सोमवार झाले, 2 शनिवार झाले. मग आता झालं की आता येणारा आता 29 एक शनिवार तिसरा असणार आहे, पुन्हा सोमवार झालं, अमावस्या आले संपलं श्रावण. मग गणपती बाप्पा येणार 14 तारखेला, 14 सप्टेंबरला. त्याच दिवशी हरतालिकासुद्धा आहे, गणपती बाप्पासुद्धा आगमन आहे त्याच दिवशी. तर आता त्या दिवशी लय धावपळ असणार आहे, कारण की दरवर्षी हरतालिका कसं आदल्या दिवशी असते आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येत असतात. पण यावर्षी काय माहिती कशामुळे हरतालिका त्याच दिवशी आहे आणि गणपती बाप्पाचं आगमनसुद्धा त्या दिवशी आहे. एवढं की आपल्याला सकाळी हरतालिकाचं टायमिंग 9 ते 11 का 11:30 आहे, आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा, त्यांच्यात गणपती घ्यायचा आपण, असं आहे. आता बघू आता कसं काय होईल तसं, कारण की दरवर्षी तर आपल्याकडे एक दिवस टाईम असतो. म्हणजे हरतालिकाचा पूजा वगैरे झाली की दुसऱ्या दिवशी, हरतालिकेच्या दिवशी मी नेहमी कसं, माझ्या घरामध्ये 10 दिवसाचे गणपती असतात ना, मग हरतालिकाच्या पूजेच्या दिवशीच मी आहे ना, म्हणजे आता माझं कसं वनआरके आहे, माझी डबल रूम आहे छोट्या, मग किचनमध्येच आमचा देवारा आहे, तर त्याच्यासमोरच मी असं चौरंग आहे ना आपला, तर ते चौरंग वगैरे मांडून करून डेकोरेशन करून ठेवत असते मी आदल्या दिवशी, कारण की सकाळी म्हणजे लवकर आवरून आपण गणपती आणायला वेळ नाही लागावं त्याच्यासाठी. पण आता यावर्षी तर ज्या दिवशी गणपती येणार त्या दिवशी हरतालिका काय म्हणलं तर भरपूर अशी धावपळ होणार आहे. दरवर्षी आदल्या दिवशीच मी काय आपलं नॉर्मलच असते डेकोरेशन, म्हणजे एवढं काय, कारण की जास्त जागाच नाही आहे ना करायला मला, त्याच्यामुळं मी जसं जमेल तसं
फ्लावर्स वगैरे, फ्लावरची ते वेल वगैरे, लायटिंग वगैरे असते ना, तेवढंसंच आपल्याला जसं जमेल तसं थोडंसं नॉर्मल मी डेकोरेशन करत असते आदल्या दिवशी. कारण की दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी उठून लवकर आपलं आवरण वगैरे, नैवेद्य वगैरे गणपतीला जरा शिरा किंवा शेवळ्याची खीर किंवा असं काहीतरी आपण गोड पदार्थ करावं लागतात ना गणपती यायच्या दिवशी, मग ते आवरायला आपल्याला टाईम भेटते. नाहीतर मग ज्या दिवशीच येणार आहे तेव्हाच करायला म्हणलं की खूप वेळ लागतो. आता बघू, आता दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी येणार आहे गणपती बाप्पा त्या दिवशीच हरतालिका आहे, तर मग आदल्या दिवशी सगळं काय करावं लागेल. आणि दुसऱ्या दिवशी हरतालिका पूजा झाली मग मला देवाऱ्यावर असेच मी बघा पहिलं नाही का हरतालिकेची पूजा असं ना असायची ना, म्हणजे माझं लग्न झाल्यावर केल्यावर मग मी तेव्हा म्हणजे भरपूर वर्ष तर मी नाही का आपली वाळूची पिंड पाडून नाही का हरतालिकेची पूजा करायची. परत जसं मी पुण्यामध्ये आले सोलापूरवरून, मग तसं मग आता इकडं पुण्यामध्ये आता कुठं वाळवण कुठं काय हुडकत फिरायचं म्हणून नाही का, माझी जे महादेवाची पिंड आहे ना त्याच पिंडीला मी बेलपत्र, वस्त्रमाळ, आणखीन जे हरतालिकेची पूजेचं असतं ना ते सगळं ठेवून त्याचीच पूजा करते. कारण की ती वाळूची पिंड जसं पुण्यात आले तर बंदच केले मी ते करतच नाही आहे मी. नाहीतर पहिलं काय करायचे, सोलापूरला कसं तिकडं म्हणजे जिथं आम्ही राहायला होतो ना तिकडं शेजारीच असं काम चालू होतं. तिकडं माझी वाळू त्या साईडला जरा रान वगैरे होतं, तिकडं भेटायची मला वाळू असं माती किंवा फुसफुस असं म्हणजे एकदम मोकळी माती राहते ना शेताची एकदम काळी, किंवा ते वाळू नाही तर ते असं आणून त्याची पिंड पाडून पूजा करायची. पण जसं पुण्यात आले ना तर पुण्यामध्ये मग काय आपल्याला जे पिंड आहे त्याचीच पूजा करायला चालू केली. म्हणून आता हे करता ते करायला नको वाटतं, म्हणून मी आता नेहमी आता त्याच पिंडीची पूजा करते हरतालिकाची. दरवर्षी आता तसंच करायला लागले मी पूजा, पिंडीचीच पूजा करते. कारण की माझी पिंडसुद्धा बघा ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती. आता यावर्षी आता माझ्या हरतालिकेची पूजाच्या दिवशी मी करेल ना तेव्हा बघा त्याचा क्लिअर फोटो तुम्हाला नाही का क्लिक करेल मी व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर, आणि तेव्हा दाखवेन. बघा केवढी मोठी पिंड आहे माझी ती, की माझं लग्न झाल्यावर तिथूनच मी घेतली होती सिद्धेश्वर मंदिरातून. सिद्धेश्वर मंदिर आपल्या सोलापुरामधलं फेमस मंदिर आहे ना. दर श्रावण महिन्यामध्ये सोमवार शनिवार मी जात होते महादेवाला, तिथे सिद्धेश्वरला, मी आणि माझे मिस्टर. मग तिकडनं आणलेली पिंड आहे. आता झाली की आता माझ्या लग्नालाच 15 संपून 16 लागले जुलैला, एवढे वर्षापासून आहे बघा. नवीन लग्न झालेलं आहे त्याच महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यात जुलैमध्ये झालं तर ऑगस्टमध्येच श्रावण स्टार्ट होतात तेव्हा घेतलेलं आहे मी. आज 15-16 वर्ष झाले ती पिंड माझ्यापाशी आहे. मी खूप जपलेली आहे तिला. म्हणजे एवढे आता आपण रूम वगैरे सोडताना म्हणजे सामानामध्ये जेव्हा देवपूजेचं सामान मी एकात पॅक करायच्यानंतर व्यवस्थित ठेवून ती पिंडीला कधी काय असं होऊ दिलं नाही, व्यवस्थित जपून तिला आतापर्यंत वर हे केलेलं आहे मी. खूप छान आहे ती पिंड, मला खूप आवडते. एकदम ब्लॅक आहे, पाशिंगाच्या दगडाची, दिसायला वेळी सुंदर दिसते. एखाद्या ब्लॉकमध्ये मी नाही का पूजा केली ना, नक्की मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट सोमवारी आता येणार बरं का. तर चला, बाकी कसं काय सगळ्यांचं कसं चाललं आहे, श्रावण महिना वगैरे खूप छान वाजळ पाडतात. सण वगैरे येत असले ना खूप, मला तर लय असं सण म्हणजे असे जास्त करून माझे फेवरेट सण म्हणलं तर एक गणपती, श्रावण महिना, दसरा, हे माझे खूप आवडते सण आहेत. म्हणजे दिवाळीमध्ये काय आपण दिवाळीचं स्वीट वगैरे करायचं, हे करायचं तेच असतं. आणि लक्ष्मीपूजन करायला मस्त वाटतं बरं का. लक्ष्मीपूजन बी भारी वाटते करायला, पूजा वगैरे चांगलीशी रांगोळी घालायला करायला मस्त वाटतं. चला, आता व्हिडिओ खूप मोठा होईल. नक्की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की प्लीज मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करा, आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी मी बनत असाल की रोज तेच सांगते. जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आता हे स्टार्टिंग आहे आपलं, तरी बी मी असं प्रयत्न करते की तुम्हाला माझे नाही का व्हिडिओ आवडायसारखे नाही का मी नेहमी करायचा प्रयत्न करते. पण आता घरामध्ये म्हणजे आता असले ते आता रोजचं रुटीन म्हणजे काय आपलं तेच असणार आहे ना, तेच दाखवू शकतो. आता बघू, जास्तीत जास्त मी गणपतीत हे दसऱ्यात हे असं चांगले ब्लॉग घेऊन तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन. तरी बी आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, टेक केअर, बाय.